नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता मऊसूत आणि खूपच चवदार असा आलू पराठा. हा पराठा इतका सॉफ्ट आणि टेस्टी बनतो की एकदा खाल्ल्यावर दुसरा आपोआप घ्यावासा वाटतो. नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. हा आलू पराठा बनवण्यासाठी काही वेगळं असं सामान लागत नाही. जे घरात आहे त्यापासूनच हा बनतो. यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, उकडायला कुकरमध्ये ठेवून दिलेले आहेत. बटाट्याचं सारण करण्यासाठी जी मसाल्याची चटणी लागते ती बनवण्यासाठी मी ती 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे 1 इंच, ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण पराठ्यासाठी लागणारं गव्हाचं पीठ हे मळून घेऊ. त्यासाठी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालून ते छान असं मळून घेतलेलं आहे. पीठ जास्त सैलही नसावं, जास्त घट्टही नसावं. पीठ मळून साधारणतः 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यावं. आता दुसऱ्या बाजूला आपला कुकर हा झालेला आहे थंड. आता त्यातील बटाटे जे आहेत ते काढून घेऊया. ते बटाटे गरम असल्यामुळे मी चाकूच्या मदतीने इथे एक एक बटाटे काढून घेत आहे. तुम्ही इथे थंड होईपर्यंत वाटही बघू शकता. हे बटाटे गरम असल्याने हाताला झटका बसू शकतो, त्यामुळे इथे विशेष काळजी घ्यावी. आता आपण बटाट्याच्या वरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत. बटाटे गरम असल्यामुळे माझ्या हाताला चटका बसत आहे. तुम्हाला थंड करून काढायचे असतील, तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही थंड करून बटाटे काढू शकता, वरची साल त्याचे काढू शकता. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे ते बटाटे लगेच थंड झाले आणि ते पटापट त्याची सालं निघू लागली. तुम्ही सुद्धा असा करू शकता. आता आपण बटाट्याला खिसून घेणार आहोत. तुम्ही इथे हाताने मॅशही करू शकता, परंतु खिसल्यामुळे एक मऊसूतपणा त्या स्टफिंगला येतो. त्यामुळे तुम्हीही या पद्धतीचा वापर करा. सगळे बटाटे हे खिसून झालेले आहेत. आता हाताने ते एकजीव करून घ्यायचे आहेत. चला तर मग आता आपण बटाट्याचं स्टफिंग म्हणजे सारण करायला घेऊ. त्याला फोडणी करू. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. जिरे मोहरी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटरचा वापर करू शकता. तेल आणि मोहरी छान तडतडली की हिरवं वाटण जे आपण चटणी बनवलेली आहे ती याच्यामध्ये परतण्यासाठी घालून घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती ही छान अशी परतू द्यायची आहे. यातील जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल याची काळजी घ्यावी. अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालून तोही छान याच्यामध्ये परतून द्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून तीही परतून द्यायची आहे. तुम्हाला लास्टला कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. नंतर उकडलेला जो मॅश केलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. छान असं एकजीव करून झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे इतका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसाने याला जास्त छान अशी वेगळी चव किंवा फ्लेवर येतो. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु माझा ॲडवाईस आहे हे स्किप करू नका. 2-3 मिनटं असंच परतल्यानंतर हे सारण, हे जे स्टफिंग आहे ते थंड होण्यासाठी काढून द्यायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता पराठ्याला सुरुवात करू. त्यासाठी मगाशी मळून घेतलेली जी कणिक आहे त्यातीलच एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचं हे स्टफिंग भरायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्याचा उंडा तयार करायचा आहे. ज्या आकाराचा उंडा घेतलेला आहे कणकेचा त्याच आकाराचा बटाट्याचाही उंडा, बटाट्याच्या सारणाचा उंडा घ्यायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये जसं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो त्याचप्रमाणे तोही भरून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने हा जो उंडा आहे तो लाटत लाटत याचा पराठ्यामध्ये रूपांतर करायचं आहे. अगदीच हलक्या हाताने. इथे अजिबात प्रेशर किंवा ताकद वापरायची नाही. पराठा हा जाडसरच असावा, तो पातळ करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर तो फुटू शकतो किंवा तो चिटकून पळपुटाला बसू शकतो. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे. आता त्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी तवा हा अगोदरच गरम करून घ्यायचा आहे. त्याला थोडंसं तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने पराठा हा छान भाजून घ्यायचा आहे. इथे नंतर मी तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे तूप, तेल किंवा बटरचा वापर करू शकता. दोन्ही बाजूने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. इथे मी 2 प्रकारे उंडा कसा भरायचा हे दाखवलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. पराठा हा छान खमंग सोनेरी होईपर्यंत दोन्ही साईडून भाजून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण दुसऱ्या पद्धतीचा वापर करून उंडा बनवू. त्यासाठी एक छोट्या आकाराचा चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे.
कणकेचा आणि त्याला थोडंसं असं बेलण्याच्या मदतीने लाटून घ्यायचं आहे. त्याच्या मधोमध आपण बटाट्याचं स्टफिंग भरणार आहोत आणि मोदक जसं आपण लॉक करतो त्या पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे आणि नंतर चपातीसारखं ते लाटून घ्यायचं आहे. हा पराठा फक्त जाडसर असावा, जास्त पातळ नसावा आणि लाटताना अगदी हलक्या हाताने हा लाटायचा आहे. तुम्हाला कोणती पद्धत आवडते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही पराठा नक्की तुमच्या घरी करून बघा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि हा पराठा छान असा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तूप किंवा तेलाच्या मदतीने असं भाजून घ्यायचं आहे. आजची आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. धन्यवाद.